हॅलो चेक. बघा मैदानामध्ये एक बॅट मिळाले, त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे की क्रिकेट मेरी जान. कोणाची असेल ते ओळख पटवून घेऊन जायचं. ओमकार, क्रिकेट मेरी भी जान है, मेरी भी हो सकती है. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचला सुरुवात करतोय. दोन पराभूत संघ आणि त्या दोन पराभूत संघातील लढत आपल्या भेटीला येत आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट हब आयोजित नवापूर काठेवाडा प्रीमियर लीग बिग बॅश फॉर्मॅट 2026 सीझन 2 पाचच्या वर्षाचं आपण खऱ्या अर्थाने LNCCचं ते घवघवीत यश आणि ते यश पाहता यंदाच्या वर्षामध्ये 24चे डायरेक्टली 32 संघांचा तो समावेश. एप्रिलचा महिना आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये 32 संघ होणे खऱ्या अर्थानं संपूर्णतः आयोजकांना तो एक वेगळा सल्यूट आहे. जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन ह्या स्पर्धेचं. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पाचच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच बाकी होता. खेळाडूचं नाव काय होतं? नाव काय होतं रे? दिलेलं आहे मॅन ऑफ द मॅचचा शुभम होता आणि त्या खेळाडूचा गौरव देखील करण्यात येतो. आणि त्यानंतर आखोट टप्प्याचा चेंडू आहे यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं. आक्रमण आहे परंतु सिंगल धाव बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर होता. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 5 धावा धाफकावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुमित गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास 6 चेंडूंमध्ये 5 धावा धाफकावर येत असताना आता सुमित गोलंदाजी मार्कवर आहे. अतिरिक्त बाउन्स आणि त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना AMCC आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईशा 11. 1.1 चेंडूंचा खेळ. 6 धावा धाफकावर यावेळेला. क्या बात आहे. अफलातून यस राज सर कसलाय रनआउट साठी चेक केला जाईल. परंतु ज्या प्रकारचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटनं खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील फिल्डर आज ते घडवण्याचं सातत्यानं काम केलं जातं आणि अनेक खेळाडू आहेत आणि ते खेळाडूंचा सातत्यानं तो बोलबाला. विरार क्रिकेट असोसिएशन असेल, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, आयोजक खऱ्या अर्थाने LNCC आणि LNCCचं देखील ते क्षेत्ररक्षण सातत्यानं आपण पाहिलंय. यावेळेला फेम मध्ये एक वेगळा खेळाडू परंतु बघा देखील आमच्या पंचांना देखील ते थोडंसं डिफिकल्ट जातं आता. त्या कारणास्तव अगदी बारकाईनं चेक केलं जातं. परंतु आमचं नेटवर्क विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा ऍक्शन रिप्ले आणि खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी नीट अँड क्लीन क्वालिटी आपण पाहतो आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. आता साइड अँगलनं चेक केलं जात आहे. पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. संपूर्ण काठेपाडा ग्रामस्थ प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी राहिले. यस एक काम करा आयोजक आपण त्वरित जायचंय ती लाईन मारून घ्यायची. भूपेश जरा घाई करा प्लीज लगेच जा ऑलरेडी उशीर होतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. डिसिजन सिंगल कंप्लीट आहे. अर्थातच धाफकावर 1.2 चेंडूंचा खेळ. 7 धावा धाफकावर. आमच्या सोबतीने आमचे मॅन्युअल स्कोरर
यश मेहर आहेत आमच्यापर्यंत ते अचूक माहिती आतापर्यंत पोहोचवण्याचं. दुपारचं सत्र असेल, संध्याकाळचं सत्र, आणि आता जवळजवळ घड्याळामध्ये 12 वाजून 16 मिनिटे झाल्यात आणि ते ॲक्युरेसीनं काम मैदानामध्ये सातत्यानं त्यांचं देखील राहिलंय. वेल जॉब यश मेहर. 1.2 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफकावर. जॉब नाही आहे तर हे कर्तव्य आहे. माय मिस्टेक, परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि हे प्रेम खऱ्या अर्थानं दाखवण्याचा ते प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफकावर येत आहेत. डुवाडाईची लढत आहे दोन संघांसाठी आणि त्या डुवाडाईच्या लढतीमधून आता पंच नॉट आउट म्हटलंय. अतिरिक्त बाउन्स होता. सुमितचं षटक आतापर्यंत खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा प्रभावित करणार. 3 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा येतोय निर्धाव. येणारे निर्धाव चेंडून तर प्रेशर पुन्हा एकदा एमसीसी संघावर आहे. ऑनसाइडच्या दिशेने यावेळेला बलजबरीवाला म्हटलं जाताना की बलजबरीवाला फटका, आणि त्या प्रकारचा हा त्या प्रेशर मध्ये म्हटलं जाताना कुछ लोक निखरते तो कुछ लोक बिखरते. येथून कोण निखरणार कोण बिखरणार, परंतु यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर 8 धावा आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 8 धावा धाफकावर येत असताना डीजे धीरूला आम्ही थांबवतोय. वेळ जास्त होतोय. गावकरी आमचे ग्रामस्थ झोपलेत आणि मॅचचं आम्ही धावतं वर्णन करणार आहोत, परंतु अजून देखील जवळजवळ आता घड्याळामध्ये 12:30 वाजतात. प्रेक्षक राजा वर्ग हा क्रिकेट लवर आहे आणि हा क्रिकेट लवर खऱ्या अर्थानं मैदानामध्ये सातत्यानं आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहिलेत. साईशा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण एमसीसी अर्थात जाई माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ, त्यांचा देखील विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्यानं प्रभावित करणारा तो खेळ, त्यांचा देखील तो बोलबाला पाहिलाय. समोर ओमकार पाटील आणि त्यांची संपूर्णतः ती स्टार कास्ट आहे. राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू लोअर फुलटॉस टॅपच्या साह्यानं अगदी आमच्या समालोचक कक्षाला भेट देणारा हा चेंडू सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 9 आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक, आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने येथून 1 ते 2 चौकार एमसीसी संघाला पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीमध्ये आणून ठेवतील आणि त्यासाठी तो प्रयत्न, त्यासाठी तो अट्टहास, परंतु समोरचा संघ तितक्याच ताकदीनं चांगल्यारीत्या फील्ड मैदानामध्ये धाफकावर आतापर्यंत पहिल्या 2 मध्ये 2 आहेत. 10 धावा धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटचा मारा यावेळेला येतोय सक्सेसफुली चौकार ऑन साइडच्या दिशेनं. आक्रमण यावेळेला यश मिळतंय. आतापर्यंत प्रयत्न आपण पाहिला, परंतु यावेळेला तो यशस्वी. म्हटलं जातं ना की प्रयत्न करण्यासोबत सातत्यानं परमेश्वर हा पाठीशी असतो आणि ते प्रयत्न यावेळेला खऱ्या अर्थानं म्हटलं जातं. आणि येथून जर का वेळ निघून गेली तर मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी 365 दिवसांची लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. ती कोणती संघाला करावी लागणार त्यासाठी आता तो प्रश्नचिन्ह आहे, परंतु कोणता संघ जयसाई विरार आणि त्या संघाच्या समोर पुन्हा एकदा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 16 धावा. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामध्ये 16 धावा आतापर्यंत धाफकावर येत आहेत. एमसीसीचा संघ आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवण्याचा तो प्रयत्न. सूरज ज्याच्या बॅटमधून एक चौकार, दुसरीकडून विशाल आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय आणि ही सिद्ध करण्यासाठी पराकोटींची लढत
ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला दोन खेळाडूंना भेदून घेतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव खऱ्या अर्थानं बनवला होता आज आमचे धीरज गिराने. डीजे वाद्यक आहेत सकाळच्या सत्रापासून भरपूर थकलेले आहेत. यस राज सर, टेक्निकल टीमची मदत कशासाठी आहे? स्कोर 20 आहेत. 20 आहेत. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. धीरजवर आम्ही चर्चा करत होतो आणि धीरज खऱ्या अर्थानं चांगल्यारीत्या आज ते डीजे मॅन प्रत्येकानं त्यांची चर्चा केली. LNCCचे संपूर्णतः आयोजक असतील. हेमेशचं तर आजच्या दिवसामध्ये मला वाटतं तो फेवरेट झालाय आणि त्या प्रकारचं त्याचं आज कार्य राहिलंय. पहिल्या 18 मध्ये 20 धावा धाफकावर येत असताना येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात. डिफिकल्ट टास्क आहे, परंतु दोन खेळाडूंना आज मैदानामध्ये स्वतःला त्या प्रकारची ती गाठ बांधले. आज स्वतःला इतकंच म्हणतात की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी करे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आणि ते स्वप्न उराशी बाळगत असताना LNCC ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची ट्रॉफी नावी करण्यासाठी हा प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे आणि त्या प्रयत्नांना यश येत असताना बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. 3.1 चेंडूंचा खेळ. 24 धावा आतापर्यंत धाफकावर येत आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. दयानंद मेहर साहेब असतील, अनंत मेहर साहेब असतील, आज आयोजकांच्या सोबतीनं ते देखील म्हणतात आम्हाला जागरण करायचंय. आमचे यंगस्टर खेळाडू आहेत, त्यांनी त्यांच्या सोबतीनं हे क्रिकेट लवर आणि ते क्रिकेट लवर खऱ्या अर्थानं मैदानामध्ये शेवटपर्यंत आज तो अट्टहास घेऊन दुसरा दिवस, दुसरा नव्हे तर आता तिसरा दिवस चालू झाला. एमेश 12 वाजून गेल्यात घड्याळामध्ये. तिसऱ्या दिवसाची आता तयारी चालू आहे. आखोटाप्याचा चेंडू परंतु येतोय यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद पहिला डगआउटच्या दिशेनं. फाईव्ह 25 धावा धाफकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. न्यू बॅटर रोशन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. 26 धावा आतापर्यंत धाफकावर. दोन खेळाडूंना खऱ्या अर्थाने यावेळेला म्हटलंय की संकटांच्या वाटेवरती ते सांगतात चालायचं, मला पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय. आज खेळताना सारं सारं काही मैदानामध्ये जिंकून द्यायचं. यावेळेला घडते चुकी, मोठी चुकी आणि चुकीचं रूपांतर. यावेळेला येतोय चेंडू सीमारेखाबार. म्हटलं जातं ना की कभी कभी किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आता कोणाच्या बाजूने ती नशिबाची साथ मिळणार. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 30 धावा. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. एका मजबूत परिस्थितीमध्ये MCC संघानं आता स्वतःला आणून ठेवलंय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कुणाल आहे. ओमकार पाटील चांगल्यारीत्या फील्ड. शेवटचा चेंडू धावचीच्या रूपानं गडीबाद. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 30 धावा धाफकावर. 31चा पाठलाग आहे. साईशा 11. चला मित्रांनो घाई करा, आम्हाला देखील सकाळी मॅच आहेत दुसऱ्या, तिथे देखील जायचंय. थोडीशी घाई करा आपण देखील. 31चा पाठलाग आहे. येणारे 24-31चा पाठलाग धाफकावर करायचंय. परंतु हे पिवळमय वातावरण आजचा दुसरा नव्हे तर तिसरा दिवस आता आम्ही घोषित करतोय.
आणि हे तिसऱ्या दिवसामध्ये आता आमचा माल्या दादा क्रिकेट लवर आहे, सकाळच्या सत्रापासून त्यांना देखील आपण पाहतोय. येस बालेदा, थंब करताय. कॅमेरामॅन फोकस करो. ओमकार मित्रा, थोडीशी घाई करा. 31चा पाठलाग आहे. येणारे 24 चेंडू 24 मध्ये बघा, मुख्य स्क्रीनवर आम्ही त्या बाल्या काकांना दाखवतात. क्रिकेट लवर आहेत, हात करायचा आहे. येस, इथं समोर तिथे नवापूर गावातील वरिष्ठ आणि सातत्यानं आपण पाहायला गेलं तर असे एक व्यक्तिमत्व, ऍक्शन रिप्ले आहे आणि हा हात आहे, हा कोणत्या पक्षाचा माहित नाही, परंतु बाल्या काका असे एक व्यक्ती आहे, सर्वांसोबत गोड आहे. ना उगवत्या सूर्याचा माज, ना मावळत्या सूर्याची लाज, असं हे व्यक्ती आहे. यस, मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 31चा पाठलाग धाफकावर करायचा. मॅचला सुरुवात होत असताना दोन्ही संघांना देऊया पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंना शुभेच्छाने मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे. 1+1. चुकी मैदानामध्ये घडते आणि चुकीचं रूपांतर आता ते सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धावेंचा श्रीगणेशा 2 धावेनं. येणारा चेंडू आता विश्वासने म्हटलंय, सर्वांना पाहायचंय पुन्हा एकदा फ्रीट आहे. 24 मध्ये आता 29 धावा धाफकावर बनवायच्या. संडेला आपण ओमकार पाटील सातत्यानं कन्सिस्टंट आणि एक वेगळा खेळाडू म्हणून ओमकारकडे एक वेगळी ओळख आहे. महापौर चषक आणि त्या स्पर्धेतील मालिकावीर ओमकार पाटील. ओमकारला अगदी आम्ही 14 ते 15 वर्षापासून अगदी ओळखतोय. त्यांचा तो खेळ आक्रमकतेचा सितारा म्हणून ओमकार ह्या खेळाडूकडे पाहिलं जायचं आणि आज देखील तो खेळ ओमकारचा सातत्यानं पाहिलाय, परंतु यावेळेला डिफिकल्ट टास्क आहे आणि त्या डिफिकल्ट टास्क मधून ओमकारचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे ह्या सर्व गोष्टींवर विचार विनिमय हा केला जाईल. परंतु एएमसीसी ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये पाहिलाय, ज्या प्रकारची ती नशिबाची साथ पाहिली आणि त्या खेळ पाहताना त्या धावेंना रोखलं जाईल का समोरनं डिफेंड केलं जाईल, चेस केलं जाईल, ह्या साऱ्या गोष्टींवर आता तो विचार विनिमय केला जाईल. 24 चेंडू 31 धावेंचा तो पाठलाग आहे, परंतु धाफकावर पहिल्या 3 मध्ये 5 आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये रणनीतीचं क्रिकेट हे पाहायला मिळतंय. साईशा 11 2 सलामीवर बॅटर. यावेळेला युमेश साय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी वेगानं चेंडूनं विसाव केला आणि गडी बाद होत असताना पहिला येतोय डगआउटच्या दिशेनं. न्यू बॅटर दीपक आहे. दीपक, दुसरीकडून पाटील. ओमकार पाटील असणाऱ्या 2 खेळाडूंना आता ते जिम्मेदारीनं मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. स्वस्त्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिला गडी डगआउटच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 मध्ये 5 धावा 1 गडींच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आतापर्यंत नितीननं प्रभावित केला तो खेळ. पहिल्या चेंडूवर चुकी घडली, परंतु त्यानंतर नितीननं म्हटलंय एक तिरी है तो एक हमारी भी है, एक मेरी भी है. आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत दाखवत असताना 4 मध्ये 5 धावा धाफकावर येत आहेत. दीपक डावकारू फलंदाज आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. हाय माऊली संघ प्रत्येक चेंडूवर मीटिंग होते मित्रांनो. टायमर देखील लावलेल्या ह्या सर्व गोष्टींवर विचार करा.
नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 मध्ये 6 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ओमकार पाटील यावेळेला डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ पाटील. ओमकार पाटील आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करतोय. ओमकारला म्हटलं जातं ना की ओमकार म्हणतोय मेरे को चेस पसंद आहे. आणि तो खेळ करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर येतात. फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आज धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 18 चेंडू 18 मध्ये 21 धावा अजून देखील धाफकावर बनवायच्या आहेत. आज जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रेमात पडलोय. आणि अशीच प्रेमात पडणारी, अशीच आठवणीत राहणारी, अशीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक वेगळा आणि शानदार असा लुक देणारी ही स्पर्धा आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धाफकावर 12 धावा येत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आहे. रोशनचा तो आपण खेळ पाहिला, परंतु यावेळेला सेलिब्रेशन मैदानामध्ये आहे. पंचांचं बोट हवेत आहे. ओमकार बडी मछली जाल में फसी है. सूरजनं टिपलाय जे. ओमकारचा संपलाय खेळ. आता आमच्या अतिरिक्त खेळाडू आहेत. एकीकडून सेलिब्रेशन आहे रोशनचं, दुसरीकडून सन्नाट आहे. हा क्रिकेट है. म्हटलं जाता नहीं ये क्रिकेट बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है जिसका नाम है क्रिकेट. आणि हाच तो खेळ. अनेकांना प्रेमाची नशा, कोणाला दारूची नशा असते, परंतु आम्ही क्रिकेटच्या हाती आहोत. आम्हाला बॅट आणि बॉलची नशा आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर 13 धावा. एक 1.3 चेंडूंचा खेळ. रोशन आतापर्यंत प्रभावित करणारा तो यंगस्टर खेळाडू आहे. प्रभावित करणारा आतापर्यंत ते षटक ओमकार पाटील सारखा खेळाडू डगआउटच्या दिशेनं, परंतु 2 खेळाडूंमध्ये अजून देखील एक क्षमता आहे. रोशन आता मैदानामध्ये अक्षरशः समीकरण बिघडवून टाकतोय की काय, आणि त्या प्रकारचं हे षटक हाताळलं जात आहे. रोशन आज स्वतःला इतकंच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि त्या हौसल्यानं आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः त्या आत्मविश्वासानं तो खेळ करत असताना आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये मॅचला पुन्हा एकदा ते वळण दिलं जातंय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर होत्या, परंतु त्यानंतर मॅचची दिशा, मॅचची काया पालट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 13 धावा धाफकावर येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना वैयक्तिक रोशनच्या खात्यामध्ये 2 गडी महत्वाचे डगआउटच्या दिशेनं पाठवल्यात. न्यू बॅटर पुन्हा एकदा येतोय तसा आता गोल्डन डकचा शिकार बनतोय. प्रणय डगआउटच्या दिशेनं. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा धाफकावर आतापर्यंत पाहतात. 5 मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा देत असताना महत्वाची 3 गडी डगआउटच्या दिशेनं. आता जयसाई विरारचा संघ रोशनवर स्टडी करतोय. ह्या खेळाडूला कशा प्रकारे खेळता येईल. चांगली अॅक्युरेसी आतापर्यंत मैदानामध्ये दाखवली जाते. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धाफकावर आतापर्यंत 13 आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना जब जब संकट के बादल छाए ना तब तब ये खिलाडी सबको याद आए. असा खेळ आज रोशनचा आपण पाहिला. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा धाफकावर. 31चा पाठलाग आहे आणि तो 31चा पाठलाग करत असताना
12 मध्ये 14 धावा धाफकावर येत आहेत. ऐकूयात डीजे आमचा रेस्ट घेतोय त्या कारणास्तव चर्चा ह्या मॅच विषयी. येणारे 12 चेंडू 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. मॅच इक्वेशन आमचे मनीष सर आहेत आणि ते मुख्य स्क्रीनवर दाखवण्याचा तो प्रयत्न केला जातोय. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अनेकांनी ही स्पर्धा पाहिली. तब्बल 5,500 प्रेक्षक आमच्या सोबतीनं ऑनलाईन देखील जोडले होते आजच्या दिवसामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला फटका होता, परंतु तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड करत असताना सुबोध आहे. सुबोधचा खेळ देखील आम्ही मैदानात पाहिला होता. अष्टपैलू खेळाडू सुबोध आणि तो सुबोध गोलंदाजी मार्कवर असताना यावेळेला चुकी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आज स्वतःला इतक्याच म्हणतात एमसीसी संघ. आज आम्हाला खेळायचंय मैदानामध्ये स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या गावाच्या अस्मितेसाठी आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दाखवण्याचा तो प्रयत्न. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 15 धावा आहेत. अजून देखील 16 धावांची गरज आहे. साईशा 11 थोडस संकट आहे, परंतु संकटमोचक खेळाडू एखाद्या खेळाडूला बनणं यावेळेला गरजेचं असणार आहे. कुणाल सारखा खेळाडू असेल स्ट्राईक एंडला, आपण सुमितला पाहतोय. दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, परंतु येथून त्या पॉझिटिव्ह माइंडनं मैदानामध्ये तो खेळ करणं गरजेचं असणार आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा होता. भन्नाट वेग आणि त्याला ऑफसाईडच्या दिशेनं खेळण्याच्या नादात बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाही आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 2.3 चेंडूंचा खेळ, 17 धावा धाफकावर येणारे 9 चेंडू 14 धावा धाफकावर बनवायचे. 9 मध्ये एखादा मोठा फटका यावेळेला गरजेचा, परंतु येतोय अतिरिक्त 1+1. चुकी मैदानामध्ये घडते. आता दुसरीकडून सेलिब्रेशन चालू आहे. 9 चेंडू 12 धावा धाफकावर बनवायचे. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल को टकराना होगा. आणि त्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये करणं ह्या वेळेला गरजेचं असणार आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला सिंगल धाव दिशा देण्याचं काम केलं जात आहे. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 20 आहेत. 11 धावेंची गरज. येणाऱ्या 8 चेंडू. काय सामना रंगतोय मैदानामध्ये. डुवाडाईची लढत आहे. दोन संघ जाणतायत. सुमित, कुणाल दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत, परंतु यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. बघा, विश्वास न म्हटलंय तो खेळपट्टीला टच होऊन गेला होता चेंडू आणि त्या कारणास्तव फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू म्हटलं, परंतु त्यानंतर त्वरितच लगेच टेक्निकल टीमची पंचांना चॅलेंज केलं जातं आणि स्वतः विश्वास आता त्या विश्वासाने येत आहेत. विश्वास न म्हटलंय नॉट आउट. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडून आता 7 मध्ये 11 धावा धाफकावर बनवायचे आहेत. बघा, टाइमवर देखील लक्ष द्या मित्रांनो. लोअर फुलटचा चेंडू. पंच
आता पाहतायत परंतु त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत बघा पंच कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. ते म्हणतात आमच्याकडे ऑप्शन आहे, आमच्याकडे विश नेटवर्क आहे आणि त्या विश नेटवर्कच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा विश्वास येत आहेत. अगदी बारकाईनं आता पाहिलं जाईल. मनीष सरांची या ठिकाणी डोकेदुखी वाढत चाललेली आहे. साइड अँगल ना मनीष सर. ऑनफिल्ड अंपायर यावेळेला डिसिजन फेअर आहे. अर्थातच आता येणारे 6 मध्ये 11 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. 6 मध्ये 10 क्षमा असावी, 11 नाही 10 आहेत. परंतु म्हटलं जातं ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. आज आठवावा लागेल क्रिकेटच्या इतिहासातील तो जागतिक विक्रम. टायमर आहे, लक्ष आहे सर. बघा 2 वेळा रिव्ह्यू घेतला होता त्यामुळे तो आपण 1 मिनिट अतिरिक्त वाढवून देणार आहोत. टायमर स्टॉप होता त्या कारणास्तव आता मित्रांनो घाई करा प्लीज. 2 मिनिटं फक्त बाकी आहेत. एमसीसी 6 मध्ये 10 धावा धाफकावर बनवायचे. समोर 2 बॅटर आहेत. कुणाल, सुमित हे 2 खेळाडू मैदानामध्ये असताना पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते. 5 चेंडू 9 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 5 मध्ये 9 बनवल्या जातील का? सूरज गोलंदाजी मार्कवर. नो आणि नो वर येणारा अतिरिक्त धाव आहे. आता 5 मध्ये 8 आहे. सूरज कडून यावेळेला मोठी चुकी समोरच्या संघाला ती डोकेदुखी ठरवणारी आहे. आता 5 मध्ये 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. मित्रांनो वेळ जास्त जातोय. एमसीसी संघ शेवटचा 1 मिनिट आहे. 5 मध्ये 8 धावांची गरज असताना यावेळेला पुन्हा एकदा पंचांना म्हटलंय नो +4. तब्बल 5 धावा धाफकामध्ये येत आहेत. अशा वेळेला असणारा हा चुकी आणि त्या चुकीवर येणारा चौकार तब्बल 5 धावा धाफकामध्ये येत असताना आता मॅथचं इक्वेशन काय आहे? 5 मध्ये 3 धावा. हर कोई कभी ना कभी कहीं ना कहीं टूटा है और जो नहीं कहता है वो झूठा है. आप गिरेंगे, आप उठेंगे, आप उड़िए, ये गगन सारा छोटा पड़ जाए, आपकी उडान ऐसी हो, आपकी महक ऐसी हो. आणि त्या प्रकारचा खेळ यावेळेला दाखवला मैदानामध्ये गरजेचं. येणारे 5 मध्ये 3 धावा धाफकावर बनवायचे आहेत. आतापर्यंत घडलेली चुकी, परंतु त्या चुकीचं आता पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज मैदानामध्ये आहे. दुसरीकडून सुमितने दाखवलेला तो खेळ, प्रभावित करणार तो खेळ, संकटमोचक खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहिलाय. त्यानंतर येणार आहे ते टॅपचा रूपानं सिंगल धाव. जयसाई संघ आपला कर्णधार येते करण आहे का? रेडी राहायचे आपण. बघा टायमर देखील संपलेला आहे. आता आपल्याला एक खेळाडू मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल. किती बॉल बाकी आहेत? 4 चेंडू बाकी आहेत. बघा राज सर, असोसिएशनचा रूल्स आमच्यापर्यंत नाही माहिती आहे. मैदानाच्या बाहेर आहे या सर्कलच्या मध्ये घ्यायचं. मैदानाच्या बाहेर. हा दुष्काळात 13वा महिन्यासारखा. बघा राज सर तिथून आपल्याला गायडन्स करतील. चार मध्ये 2 धावांची गरज आहे. लोअर फुलटर टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट केली जाते. सुमितनं आतापर्यंत दाखवलेला तो खेळ आता सुमित साठी ते
संधी आहे खऱ्या अर्थानं MSD स्टाईल मध्ये फिनिश करण्याची. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साईशा 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. प्रथमतः आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर हार्डलक टीम AMCC संघ. भरपूर अशा चुक्या, परंतु पुढील येणाऱ्या वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार प्रथमतः टॉस साठी पाठवा.